राजकारणामध्ये भाजपने गोबर आणि गोमूत्र एवढं करून ठेवलेलं आहे की सर्व जनतेला राजकारणाचा राग येत आहे। इवन तो भाजपचा जरी कार्यकर्ता असला तरी तो कार्यकर्तासुद्धा आज भाजपवर चिडलेला आहे आणि म्हणून याचा परिणाम म्हणून युवकांचा एक जल्लोष निर्माण झालेला आहे आणि त्याला एक नाव मिळालेलं आहे कॉकरोच जनता पार्टी। कॉकरोच जनता पार्टी कुठला प्लॅटफॉर्म नाही, कुठला जमिनीवरचा पक्ष नाही, कुठल्या त्याच्या मिटिंगा वगैरे झाल्या नाही, परंतु तो निर्माण झाला एका उद्रेकामधून, लोकांच्या विचारधारेमधून तो निर्माण झालेला आहे आणि सर्व यंग जनरेशन ज्याला CJIनं कॉकरोच म्हटलं त्याच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून एक कॉकरोच जनता पार्टीचा फॉर्म निघतो आहे आणि संपूर्ण भारतातली जनता कॉकरोच जनता पार्टीला समर्थन करत आहे। इवन त्यामध्ये सर्वच प्रकारचे लोक त्यामध्ये आहेत। प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोनच पक्ष आज समोर दिसते आहेत। कम्युनिस्ट पक्ष गायब झाला, BSP गायब झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गायब झाला, शिवसेना गायब झाली, RPI गायब झाली, इवन वंचित बहुजन आघाडीसुद्धा गायब होत आहे आणि या देशामध्ये दोनच पक्ष पद्धतीचा जो याच्या आधी सूर उमटला होता, जेव्हा भाजप निवडून आलं होतं तेव्हा दोनच पक्ष राहतील, दोनच पक्ष राहावे अशी जी इच्छा होती, तर या काँग्रेस आणि भाजपची मिलीभगत आहे का हे सुद्धा आपल्याला तपासावं लागेल। कारण वरच्या लेवलवर भाजप त्रास देतो आहे आणि काँग्रेस आपला मशिया बनतो आहे। याच्यामध्ये जेवढे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचं मरण होत आहे आणि विदर्भासारखं आंदोलन, विदर्भ राज्य बनवायचं विदर्भासारखं आंदोलन आज मागं पडत आहे। कारण विदर्भाच्या आंदोलनामध्ये जेव्हा आपण या लोकांना एकत्र करतो आहे, जेव्हा आपण या लोकांना विदर्भासाठी जागृत करतो आहे, तेव्हा महागाई, तेल न मिळणे, सोने खरेदी करू नका म्हणणे, अशा पद्धतीने एक हायजॅक केल्या जात आहे विदर्भाच्या लोकांना आणि विदर्भाच्या लोकांना हायजॅक केल्या जात असल्यामुळं आज विदर्भ हा सुद्धा देशाबद्दल विचार करत आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आम्ही जी पोस्ट टाकली होती विदर्भ मुक्ती मोर्चाने की विदर्भ देश बचाने के लिए अगर कॉकरोच आगे आता है तो स्वागत जरूरी आहे आणि म्हणून सर्व लोक यावेळेस कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या मागे न लागता यावेळेस लोक काँग्रेस किंवा भाजपच्या मागे न लागता जो यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर सुरू झालेला जो ग्रुप आहे जनता कॉकरोच पार्टी, आणि यावेळेस आपल्याला दोन पक्ष पद्धती नव्हे तर सरळ सरळ संपूर्ण भारतामधून एकच पक्ष पद्धत आणायची आहे आणि ती म्हणजे जनता काँग्रेस पार्टी। आणि जनता काँग्रेस पार्टीच्या नंतर त्या आंदोलनानंतर अंतरिम सरकार बनल्यानंतर जी निवडणूक होईल त्यामध्ये जे जे पक्ष, मग ते प्रादेशिक असो, छोटे मोठे पक्ष असो, जे जे पक्ष निवडून येतील त्या सर्व पक्षांना आपापला वाटा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये पुन्हा एकदा लोकशाहीची सुरुवात होणार आहे। म्हणून कुठल्याही प्रकाराला बळी न पडता आपण सरळ सरळ कॉकरोच जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे आणि त्याला समर्थन दिलं पाहिजे, त्याचा प्लॅटफॉर्म बनला पाहिजे आणि त्याने जमिनीवर उतरून कारवाई केली पाहिजे, हीच सर्वांना विनंती आहे आणि सूचना आहे।